गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये थोडे मीठ घातलेले आहे। मीठ घातल्यामुळे खिरीची चव वाढते। साधारण 5-10 मिनिटांनंतर पाण्याला इथे उकळी आलेली आहे। अशा प्रकारे पाण्याला उकळ आल्यानंतर या पाण्यामध्ये मिश्रण केलेले आहे ते घालावे। हे थंड झालेले मिश्रण या गरम पाण्यामध्ये घालावे। हे मिश्रण गरम पाण्यात घातल्यामुळे त्याला चांगले शिजू द्यावे। साधारण 5-10 मिनिटे तरी त्याला चांगले मध्यम आचेवर शिजवू द्यावे। 5-10 मिनिटे येथे मिश्रणाला चांगली उकळ आलेली आहे। तुम्ही बघतच असाल मिश्रण चांगले उकळत आहे। येथे मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आणि ते चांगले शिजलेले सुद्धा आहे। आता या शिजलेल्या खिरीमध्ये आपण चिरलेला गूळ घालणार आहोत आणि त्याला चांगले ढवळणार आहोत। त्याला चांगले एकजीव करणार आहोत। त्याचबरोबर वेलची पावडरही येथे मी टाकलेली आहे। तुम्ही बघतच असाल येथे खिरीचा रंग बदललेला आहे। अशा प्रकारे खिरीला अजून 5-10 मिनिटं उकळ येऊ द्यावी, त्याला चांगले शिजवावे। अशा प्रकारे येथे खीर तयार झालेली आहे। चला तर मग तुम्हीही अशी लापशी आणि नारळाची खीर बनवा, खा आणि मस्त रहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू ऑल। बाय बाय।